न्यूजरूम बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे। लालबागच्या राजाच्या मंडळाचे जे गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर आता अफरातफर आणि पैशाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे, त्यांना धर्मादाय आयुक्त वाचवण्याचा प्रयत्न करतायत, अशा प्रकारची बातमी आहे। आणि त्याच अनुषंगाने काही महत्त्वाची कागदपत्र देखील समोर आलेली आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण होणाऱ्या संपत्तीमध्ये करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार महेश वेंगुर्लेकर यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, ईडी आणि धर्मादाय आयुक्तांकडे केली होती। राज्यपालांनी या प्रकरणाची दखल घेऊन न्याय विभाग आणि मुख्य सचिवांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत। आणि नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, आपण आपले प्रतिनिधी मयूर परीख आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मयूर, सगळं प्रकरण काय नेमकं आणि आपल्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत यातले? महेश वेंगुर्लेकर हे लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे 5 वर्षासाठी कार्यकर्ते होते आणि त्यांनीच ही तक्रार केली आहे। मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, जॉईंट डायरेक्टरेट, लेखाकार आणि सगळे जे दुसरी ऑफिसेस आहे त्यावर त्यांनी वेगवेगळे 21 आरोप लावलेले आहेत। त्यांचे मुख्य म्हणजे आरोप असे आहे की लालबाग या एरियामध्ये लोकांपासून 34,000 रुपये एवढी वर्गणी ते एकत्रित करत असतात आणि जेवढा पैसा येत असतो त्यामधला 50 लाख रुपये ते त्याच एरियामध्ये वाटप करतात। जे लोकांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहेत किंवा दुसरे काही पैसे देण्यात येत आहेत त्यामध्ये कोणताही स्टँडर्ड नाही, म्हणजे मनमर्जीचा कारभार सुरू आहे, तसा प्रकारे आरोप लावला आहेत। आणि या कंप्लेंटची दखल देत राज्यपाल यांचा कार्यालयाने प्रधान सचिव विधी व न्याय विभाग त्यांच्याकडे ही तक्रार फॉरवर्ड केली आहे आणि त्यांना विचारलं आहे की या कंप्लेंटमध्ये बघा। एवढंच नव्हे तर जे चॅरिटी ऑफ कमिशनर्स आहेत त्यांनी देखील महेश वेंगुर्लेकर यांना पत्र लिहिलं आहे आणि या पूर्ण विषयाच्या संदर्भात त्यांनी डिटेलमध्ये माहिती मागितली आहे। आणि त्यावर काही दिवसांपूर्वी म्हणजे 31 ऑगस्ट रोजी एक प्रतिज्ञापत्रावर ही सगळी कंप्लेंट जे आहे ते चॅरिटी ऑफ कमिशनर यांना सुपूर्द करण्यात आलेली आहे। नेमकी त्यांचे आरोप असे आहेत की जेवढे काही पैसे येत असतात, जेवढे काही पैसे गोळा जमवले जातात, ते सगळा पैशाचा जो विनिमय आहे तो विनिमय काही योग्य नाही, तसा आरोप त्यांनी लालबाग मंडळावर लावलेला आहे। नेमकी लालबाग मंडळाची अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि या सगळ्या संदर्भातली लालबागच्या या मंडळाची, त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया, प्रतिनिधींची प्रतिक्रिया देखील आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। मयूर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। दरम्यान या सगळ्या संदर्भामध्ये तक्रारदार वेंगुर्लेकर आणि ज्यांच्यावर वाचवण्याचा आरोप होतोय ते धर्मादाय आयुक्तांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही आम्ही जाणून घेतलंय, आपण बघूया। धर्मादाय आयुक्त आत्ता पण तुम्हाला सांगताय की माझ्याकडे कुठलीही तक्रार आली नाही। मग तक्रार आली नाही, मग मला त्यांच्याने नोटीस का पाठवलं आणि मी त्यांना शपथपत्र का दिलं? समजला? सर्वात मोठं म्हणजे धर्मादाय आयुक्ताची चौकशी होणं गरजेचं आहे। लालबाग राजा मंडळाला एवढं सर्व जे त्यांची जे अरेरावी जी चालली आहे याच्यावरती कुठेतरी आळा यायला पाहिजे। सुधीर साळवीची 16 वर्ष एकाच पदावरती तो का आहे आणि त्याच्या विरोधात का जात नाही की त्याच्या CC कॅमेऱ्याचे जेवढ्या फुटेज आहेत 16 वर्षाच्या तेवढ्या चेक करा। माझ्या 21 मुद्द्यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत। बँकेचे जे खाते आहेत 3 बँकेचे त्या 10 वर्षाचे स्टेटमेंट आहे। हे जे ऑफिस आहे हे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट अंतर्गत ज्या प्रोव्हिजन कायद्यात आहेत त्याप्रमाणे चालतं। कुठल्याही ट्रस्टमध्ये जर काही गोंधळ असेल, काही तक्रार असेल, काही अपहार असेल तर त्याच्यासाठी कोणीतरी तक्रार घेऊन यावं लागतं। ज्यांच्या अशा तक्रारी कोणाच्याबद्दल आलेल्या आहेत त्यांच्या चौकशा चालू आहेत, कारवाई चालू असतात। पण आत्ता तुमच्या जे मनामध्ये आहे काही गणपती मंडळांच्या संदर्भामध्ये, अशी यावर्षीच्या कुठल्याही गणपती मंडळासंदर्भात अजून या क्षणापर्यंत आमच्याकडे तक्रार आलेली नाही आणि कुठलाही शासनाचा आदेशही आलेला नाही। ओके, या संदर्भातली लालबागच्या राजाच्या, जसं मी म्हटलं, गणेशोत्सव मंडळाची बाजू देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। ती जशी आमच्याकडे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू।